चंद्रपूर काँग्रेसमधला अंतर्गत वाद मिटला. सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर. हायकमांड सोबतच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांची माहिती. अकोला महानगरपालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा. भाजप विरोधी आघाडी फुटली. मुंबईकरांना पुढील महिन्यामध्ये महापौर मिळण्याची शक्यता. भाजप आणि शिवसेना गट नोंदणी न झाल्यामुळे महापौर निवडणूक पुढे. आरक्षण सोडत जाहीर झाल्याच्या नंतर 31 जानेवारीला होणार होतं मतदान. किशोरी पेडणेकरांना गटनेता केल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीची चर्चा. सर्वच पदं वरळी विधानसभेमध्ये दिल्यावरून काही ज्येष्ठ मंडळींना डावलल्याची चर्चा. सोलापूरच्या बार्शीमध्ये जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. भाजपला हरवण्यासाठी महाआघाडी स्थापन. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजप सत्तेत. शिंदे आणि काँग्रेस विरोधी बाकांवर. शहर विकास आघाडी स्थापन केल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा. नांदेडमध्ये गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी निमित्ताने हिंद दी चादर या कार्यक्रमाचे आयोजन. निशान साहिब गुरुद्वारामधून नगर कीर्तन. पवित्र गुरु ग्रंथ साहिब धर्मग्रंथाची पालखीमधून मिरवणूक. उद्या अमित शहा दर्शनाला येणार. मुंबईतील ओशिवरा गोळीबार केल्याप्रकरणी अभिनेता कमाल खानला अटक. एका मॉडेलच्या घरावरती केला होता गोळीबार. पिस्तूल सफाई करत असताना तपासण्यासाठी गोळीबार केल्याचा कमाल खानचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.